न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। तिरुपती बालाजी मंदिरामध्ये लाडवात प्राण्यांची चरबी असल्याचा संशय कसा आला? आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिराच्या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइल सापडल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। प्रसादाच्या लाडवांमध्ये भेसळ असल्याचं समोर येताच ही हिंदूंच्या भावनांसोबत छेडछाड असल्याचा आरोप करण्यात येत आहे। मात्र तिरुपतीच्या प्रसादात भेसळ असलेलं तूप वापरण्यात येते याचा खुलासा कसा झाला हा सवाल उपस्थित होत आहे। तिरुमाला तिरुपती देवस्थानम या संदर्भात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलेलं आहे। टीटीडीचे अधिकारी कार्यकारी जे श्यामलराव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लाडूच्या दर्जावर चिंता व्यक्त केली होती। मंदिराची पवित्रता जपावी अशी त्यांची इच्छा होती। भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांना प्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात येतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची भेसळ त्या प्रसादाला अपवित्र करण्याचं कारण ठरू शकते। टीटीडीचे कार्यकारी अधिकारी श्यामलराव पुढे म्हणाले की कार्यकाळ सांभाळल्यानंतर जेव्हा तुपासाठी टेंडर जारी झाले तेव्हा ते पाहूनच थोडासा संशय आला। इतक्या कमी पैशात गायीचं शुद्ध तूप कसं पुरवलं जातं? संशय निर्माण झाल्यानंतर त्या तुपाच्या शुद्धतेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला। टीटीडी जवळ प्रयोगशाळा नाहीये, त्यासाठी तुपाचे सॅम्पल सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। जेव्हा त्याचे रिपोर्ट आले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला। कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढे म्हटलंय की टीटीडी बोर्डानं सर्व पुरवठादारांना इशारा दिलाय की प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आल्यावर शुद्ध तूप नसल्याचं आढळलं नाही तर त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल। मंदिराला तूप पुरवणाऱ्या पुरवठादारांनी अंतर्गत भेसळ चाचणीची सुविधा नसल्याचा फायदा घेतला। निकृष्ट साहित्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। टीटीडीचे कार्यकारी अधिकारी श्यामलराव यांनी पुढे म्हटले की मंदिर प्रशासनाकडून लाडूमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या गुणवत्तेबाबत आता कठोर नियमांचं पालन करत आहे। 4 नमुन्यांच्या चाचणी अहवालात एकसारखेच परिणाम दिसून आले। त्यानंतर तुपाचा पुरवठा तातडीनं बंद करण्यात आला असून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आम्ही जेव्हा तुपाचा दर्जा पाहिला तेव्हा ते सुरुवातीला तूप आहे की तेल हेच सांगू शकलो नाही। खासगी कंपनीनं पुरवलेले तुपाचे 4 टँकर हे भेसळयुक्त असल्याचं आढळलं। त्यानंतर त्याचे नमुने घेऊन ते लगेचच तपासणीसाठी पाठवण्यात आले। राव यांनी पुढे म्हटले की सुरुवातीला जरी ते तूप दिसत असलं तरी ते तूप नव्हतं। प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचण्यांमधून समोर आलं की त्या तुपात स्वयंपाकात वापरण्यात येणारी डुकराची चरबी वापरण्यात आली आहे। तुपात प्राण्यांची चरबी असल्याचंही समजतंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।